ही फिल्म एक लव्ह स्टोरी आहे. याच्यात मी आहे इंद्रनील, ऋषिकेश मोरे डिरेक्ट करतायत, प्रोड्यूस करतायत. अदिती म्हणजे श्रुती मराठे आणि गोली तो आपला संकेत मोरे. आणि ही एकदमच सिंपल फिल्म आहे, एकदम सिंपल लव्ह स्टोरी आहे. एक्झिक्युशन आतापर्यंत आम्हाला होपफुल होत की खूप चांगलं एक्झिक्युशन झालं असेल. परफॉर्मन्सेसवर आम्ही खूप लक्ष दिलं आहे आणि आमच्या डिरेक्टरनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. ही जसं याचं टायटल आहे तुझी माझी, तर आमचा उद्देश पण हाच होता की ही तुझी आणि माझी लव्ह स्टोरी वाटायला पाहिजे. तर प्रयत्न तर आम्ही केलेत. तुझी चिडणं खूप सॉफ्ट आहे, पण मी इतक्या मोठ्या मनाचं नाही आहे. मनातलं मनातच तू तिथून निघून गेलीस आणि मला कळतच नव्हतं मी काय केलं काय. हे बघ, मला कोणीही समजून घेतलं म्हणून माझं तुझ्याशी बोलणं तुझी माझी लव्ह स्टोरी जे फिल्मचं नाव आहे, जसं नावात आहे तशीच ती स्टोरी आहे की इट इज बेसिकली अ लव्ह स्टोरी आणि एक खूप साधी आणि सिंपल लव्ह स्टोरी आहे विथ अ ट्विस्ट. ट्विस्ट काय आहे तर तुम्हाला फिल्ममध्ये कळेलच. इंद्रनील, 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 इंद्रनील. ॲक्च्युली ही फिल्म एक खूप साधी सिंपल स्टोरी आहे. लाईक फिल्मचं नावच आहे तुझी माझी लव्ह स्टोरी. सो तुझी माझी म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये जी घडते तशी एक साधी सिंपल आहे. जास्त काही टेन्शन नाही आहे फिल्ममध्ये. त्यामुळे आणि प्रत्येकाला आवडणारी आहे, प्रत्येकाच्या मनामनातली आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं एक लव असतंच कुठेतरी. सो तर ते कुठेतरी आपण रिलेट करतो किंवा कुठेतरी ते कसं दिसेल. फिल्म लव्ह स्टोरी होती, गाणी सुंदर शूट करणार होतो, त्यामुळे एक वेगळा टोन सेट केला आणि त्याच्या हिशोबाने आणि सिंपल फिल्म आहे तसं सिंपल शॉट आहे ना. कॉम्प्लेक्स नाही, अगदी डायनामिक शॉट्स नाही, डायनामिक एकदम सिंपल येत सगळ्यांना आवडणार. येस. बॉय फॉल्स इन लव्ह विथ अ गर्ल असं म्हणजे वेगळं तुम्ही बोलाल तर वेगळं नेहमी ट्रीटमेंट असते. आपले प्लॉट्स तर नेहमी सेमच असतं यु नो. म्हणजे ही तशीच स्टोरी आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल स्टोरी. ॲक्च्युली सिम्पल स्टोरी खूप डिफिकल्ट असते सांगण्यात, कारण लोक सिम्पल स्टोरी सिम्पली सांगू नाही शकत. एवढी कॉम्प्लिकेट करतात की कळतच नाही काय चालू आहे. तर आम्ही एकदम सिम्पल प्रकारे तुम्हाला सांगतोय ह्या मुलाची अशी स्टोरी आहे, याला प्रेम झालं आणि त्यांनी काय केलं त्याच्याबद्दल. तर तशी आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल स्टोरी. हेवी ॲक्शन सिक्वेन्स म्हणा किंवा हेवी ग्राफिक्स म्हणा, अशा खूप खूप हेवी फिल्म्स येत आहेत. ही खूप सिम्पल आणि साधी फिल्म आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला कुठेही हे का केलं आहे किंवा हे करण्याची गरज नव्हती किंवा हे असं नसतं असं तुम्हाला कधी कुठेही जाणवणार नाही. म्हणजे हे इतकी सिम्पल स्टोरी आहे की प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी ह्याच्याशी खरंच रिलेट करू शकेल. खरंच अशा प्रकारे एक मुलगा प्रेमात पडतो, खरंच एकाप्रमाणे मुलगीसुद्धा अशी प्रेमात पडते, हे तुम्हाला नक्की जाणवेल. अदिती, मला माहिती आहे मी खूप सहज बोलले, पण आज बोलू शकतो नसलं तर इंद्रनील, बास आता. सगळीकडे खरं आणि मनापासून इंद्रनील, स्टॉप इट. मी इंद्रनील प्ले करतो आहे आणि मी द सो कॉल्ड हिरो ऑफ द फिल्म आहे. मी एक पेंटर असतो या फिल्ममध्ये आणि हाऊ आय फॉल इन लव्ह विथ माय एल्डर सिस्टर्स यु नो फ्रेंड, जी आमच्या घरी राहायला आली असते. ती गोव्यानं आली असते आणि मला तिला सांगायचं असतं, कारण हे पहिल्यांदा मला कोणावर तरी प्रेम होतं आणि मी कसं गोव्याला माझं ट्रॅव्हल अँड माय मी हाऊ डू आय मॅच्युअर ॲज अ ह्युमन बिईंग, कारण मला ते प्रेम झालं आहे आणि मला तिकडे जाऊन तिला सांगायचं असतं की मला तर खूप प्रेम आहे. तर हीच त्या मुलाची जर्नी आहे की
काय होतं त्याच्याबरोबर. माझ्या कॅरेक्टरचं नाव अदिती आहे. कोणीतरी माझ्या प्रेमात पडतं आणि मग त्याचं पुढे काय होतं ही बेसिकली तुझी माझी लव्ह स्टोरी आहे. या फिल्ममध्ये इंद्रनील म्हणजे जे गौरव घाटणेकरचे कॅरेक्टर करतोय त्याच्या मित्राचा रोल आहे. ज्या कॅरेक्टरचं माझं नाव आहे गोली. खूप फनी नेम आहे आणि कॅरेक्टर पण तसंच आहे आणि खूप हॅपी गो लकी कॅरेक्टर आहे. जसं मुळात संकेत लाईफमध्ये तसंच आहे, हॅपी गो लकी. श्रुती कम्स विथ हर ओन बॅकग्राऊंड ऑफ ॲक्टिंग अँड शी इज व्हेरी गुड. म्हणजे ॲज अ को ॲक्टर आय एन्जॉयड विथ हर. संकेत इज ऑलवेज फन. त्याचं पेट नेम दिलं आम्ही त्याला संकू मोरे आणि तो फेमस आहे संकू मोरे म्हणून आमच्या सेटवर. तर इट्स ग्रेट. खूप मजा आली. आमचं गिव्ह अँड टेक खूप चांगलं राहिलं आणि सगळ्यात जास्त सीन्स मला संकेत आणि श्रुतीबरोबरच आहेत. मग खूप मस्त व्हेरी कोऑपरेटिव्ह ॲक्टर्स आणि तेच पाहिजे असतं ना. म्हणजे नोबडी स्टक अप. Everybody gives everybody that space to perform and it's fun to work with either of them. या फिल्ममध्ये माझे जे कोस्टार्स आहेत गौरव घाटणेकर आहे, संकेत मोरे आहे, मृणालिनी आहे, वरद आहे. म्हणजे हे सगळे बेसिकली मेन कॅरेक्टर्स आहेत फिल्ममध्ये. ह्या फिल्मचा सर्वात मोठा प्लस पॉईंट असा आहे की आम्ही सगळे ऑलमोस्ट एका एज ग्रुपचे आहोत. त्यामुळे डे 1पासून आमची मस्ती आणि धमाल सेटवरनं सुरू झालेली आहे. म्हणजे एक 3-4 दिवस असा होता जेव्हा आम्ही सगळे सेटवर होतो तेव्हा आय थिंक सरांना ऑलमोस्ट टेन्शन आलं होतं. कारण काय वाटेल ती बडबड, वाटेल ते दंगामस्ती, वाटेल ते बडबड आमची चालू होती. तर सर लाईक गेट सिरियस गाईज, आपण शूट करायला आलो इथे, असा एक पॉईंट आला होता. को स्टार सोबत काम करताना खूप धमाल केली आहे. म्हणजे माझं एक खूप जास्त सीन माझे को स्टार्स म्हणजे 2 होते. एक गौरव ऑब्व्हियसली होता आणि श्रुती. पण श्रुती मराठे सोबत माझे सीन थोडे कमी आहेत. पण म्हणजे फुल फिल्म मी गौरवबरोबरच आहे त्यामुळे जास्तीत जास्त गौरवबरोबर सीन होते माझे. पण ही इज रिअली गुड को आर्टिस्ट आणि श्रुती पण खूप चांगली को आर्टिस्ट आहे. म्हणजे तिने खूप चांगलं आमचं जेव्हा 1-2 जे काय फिल्ममध्ये सीन आहेत 2-3 तेव्हा तिने खूप चांगलं मला सपोर्ट केला. आणि गौरव तर ऑल टाईम म्हणजे माझा फेवरेट आहे. खरंच खूप चांगला को आर्टिस्ट आहे आणि तो चांगला ॲक्टर तर आहेच आहे. त्यात त्यांनी खूप सपोर्ट केला त्यामुळे मी अजून चांगलं करायचा प्रयत्न केला आणि मे बी तो चांगला झाला असेल तो तुम्हाला कळेल. वेल को ॲक्टर्समध्ये श्रुती, संकेत, वरद, प्रशांत आणि माझी कंप्लीट फॅमिली होते. म्हणजे हे तर डायरेक्ट को ॲक्टर्स होते. म्हणजे त्यांच्यावर खूप मजा आली. आमचं गिव्ह अँड टेक मस्त होतं. श्रुती आणि माझे खूप सीन झाले, गोली आणि माझे खूप सीन झाले म्हणजे संकेत बरोबर. मग येस आमचे DOP साहेब म्हणजे अर्जुन सोटे साहेब, ही इज डन अ फॅब्युलस जॉब. ते माझ्याच इन्स्टिट्यूटचे आहेत, माझे ज्युनियर आहेत. तर असं नाही की मी त्यांच्यावर काही असं धाक जमवायचो की मी तुझा सिनियर आहे. पण ही इज डन अ फॅब्युलस जॉब. मस्त सिम्पल शॉट्स घेतलेत त्यांनी. ही इज नॉट केप्ट इट व्हेरी कॉम्प्लिकेटेड कारण ही एकदम म्हणजे जसं नाव आहे या फिल्मचं तुझी माझी लव्ह स्टोरी, एकदम सिम्पल नाव आहे. तसंच आम्ही सगळं काही सिम्पल केलं आहे. पण गौरव बरोबर माझे सर्वात जास्त सीन्स आहेत त्यामुळे माझी आणि त्याची ट्युनिंग जमणं खूप महत्त्वाचं होतं, जी जमली. आणि ऑल थँक्स टू ऋषिकेश सर, कारण आम्ही आधी स्क्रिप्ट रिडिंग केलं आणि आम्ही भेटलो आधी त्यामुळे आमचं ते ट्युनिंग जमलं होतं. त्यामुळे संकेतबद्दल सांगायचं तर कम्प्लीट धमाल पॅकेज होतं. कम्प्लीट धमाल म्हणजे तो पुढच्या क्षणी काय बोलेल तुम्हाला काही माहिती नसतं आणि त्यामुळे यू कॅन ॲक्च्युली बर्स्ट आउट इन टू लाफ्टर. वरदबद्दल सांगायचं तर माझा खरंच मोठा भाऊ वाटतो तो ऑफस्क्रीनसुद्धा. आणि जसा ऑनस्क्रीन माझ्याशी वागत असतो तसाच तो थोडा ऑफस्क्रीन पण वागतो. पण अ व्हेरी गुड चाप. म्हणजे इन्स्टंट क्लिक होणं म्हणतात ना, ते माझं वरदबरोबर झालं. वरदबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे, प्रशांतबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे. खूप मजा आली. त्याच्यामुळे मला खूप लाख बोके खायला मिळाले प्रशांतमुळे आणि नाही वरदमुळे. आणि प्रशांत नेहमी मला वाचवायला यायचा. तर मजा आली. इट वॉज गुड. को स्टार गौरव इज अ व्हेरी नाईस पर्सन. मी जेव्हा पहिल्यांदाच सरांना भेटलो त्यांनी मला स्टोरी समजावली. त्याच्यानंतर मी गौरवला बघितलं. माझी को स्टार आहे श्रुती आणि श्रुती म्हणजे इट्स अ लव्ह ट्रायंगल काइंड. इट्स नॉट लव्ह ट्रायंगल म्हणजे माझं एकतर्फी असतं श्रुतीवर आणि माझं ठरलेलं असतं. पण श्रुती आणि गौरवमध्ये प्रेम आहे. प्रशांत इज माय व्हेरी गुड फ्रेंड. बिकॉज ऑफ प्रशांत मी इकडे आहे सेटवर. नंतर वरद जो माझ्या या मूवीत माझा मित्र दाखवला आहे आणि पार्टनर. सो
आमचं तसंच ट्युनिंग आहे. खूप यंग टीम आहे, सगळे नवोदित कलाकार आहेत. आम्ही सगळे फ्रेशर्स असल्यामुळे खूप मजा येते काम करायला. इकडे सिनियर ज्युनियरचा भेदभाव नाही आहे. सगळे आम्हाला वाटतं की कॉलेज ग्रुपच आमचं एकत्र धमाल करतोय शूटवर. आपल्याला सगळ्यांना एकदा तरी प्रेम झालं आहे आणि आम्ही असा वी ट्राईड टू शो की आपली लव्ह स्टोरी कशी असेल, म्हणजे कशी असावी नाही, कारण आपल्या सगळ्यांची वेगळी वेगळी असते. पण मला असं वाटतं की सिम्पल लव्ह स्टोरी आहे. तुमची पण असू शकते, माझी पण असू शकते, कोणाची असू शकते. म्हणून त्यामुळे प्रेक्षकांनी बघा. माझं नेहमी मत असतं की मी जेव्हा ॲज अन ऑडियन्स फिल्म बघायला जाते तेव्हा दिवसभर थकून ऑफिसमधनं काम करून जेव्हा लोक घरी येतात तेव्हा एखादी हलकी फिल्म बघायला जातात, म्हणजे ज्याच्यानी डोकं शांत राहील, ज्याच्यानी आपण एखादी गोष्ट एन्जॉय करू, ज्याच्यानी फिल्म संपल्यानंतर घरी गेल्यानंतर तुम्ही शांतपणे झोपू शकता. अशा फिल्म्स बघायला लोक नक्की येतील, कारण त्या फिल्मची गरज आहे आज. आणि तुझी माझी लव्ह स्टोरी एक्झॅक्टली तशी फिल्म आहे जिथे तुम्हाला काही टेन्शन, काही लोड घ्यायची गरज नसते. यू जस्ट हॅव टू कम, रिलॅक्स यू सेल्फ इन द थिएटर अँड वॉच द, आणि तुम्हाला ती नक्की आवडेल याची मला खात्री. एक छान या तुम्ही ही फिल्म बघा. तुझ्या माझ्यातली ही स्टोरी वाटेल, कारण की फिल्मचं नावच तुझी माझी लव्ह स्टोरी आहे. आणि प्रत्येकाला आपली आपली हवीशी वाटेल. कुठेतरी आपल्याला आपलं लव आठवेल, आपलं प्रेम आठवेल, शाळेतलं किंवा कुठलंही सम हाऊ, आणि खूप आवडेल तुम्हाला. म्हणून तुम्ही फिल्म बघा, तुम्ही एन्जॉय कराल फिल्म. आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, म्हणजे जे सीन, जे कॅमेराच्या मागची लोक आहेत त्या सगळ्यांपासून ते आम्ही सगळे जे ॲक्टर्स आहोत तिथपासून. आणि त्याचं मेन क्रेडिट आमच्या सगळ्या टीमला आहे. आणि मेन आमचे जे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत ऋषिकेश मोरे, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. तू येणार नाहीस माझ्याबरोबर? गो अँड एन्जॉय द फिल्म. बस मजा करा. खूप स्ट्रेस आहे, पण आमची फिल्म मजेदार आहे. तुम्हाला खूप मजा येईल. काही करायची गरज नाही आहे तुम्हाला. नुसतं बघा फिल्म आणि यू विल कम आउट विथ अ स्माइल ऑन युअर फेस. एक हँडसम हिरो आणि एक सुंदर दिसणारी हिरोईन तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो प्लीज हा चित्रपट मिस करू नका. आणि हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. तुमचे